रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी LPG घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीजच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. ऐन सणासुदीला गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांचे, विशेषतः महिलांचे मोठे हाल झाले. त्यातच 7 मार्चपासून गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले असून दुसऱ्या दिवशी लगेचच सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यानं आणि त्यासाठी मोठ्या रांगेत उभं राहावं लागत असल्यानं महिला वर्गापुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. दरम्यान याबाबत रत्नागिरी गॅस कंपनीच्या ऑपरेशन्स हेड प्रीती राज यांनी महत्त्वाची माहिती दिली. कंपनीकडूनच पुरवठा बंद करण्यात आले असल्याचं सांगून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. नमस्कार, माझं नाव प्रीती राज आहे. मी रत्नागिरी गॅस कंपनीचे ऑपरेशन्स हेड आहे. पूर्ण ऑपरेशन्स मी इथे बघते. काही कारणांमुळे कंपनीने HPCLने रेट्स इन्क्रीज केलेले आहेत कमर्शियल आणि डोमेस्टिक दोन्ही टाईपच्या कॅटेगरीजच्या सिलेंडर्समध्ये. तर जो आपण घरगुती सिलेंडर वापरत होतो म्हणजे 14.2 किलोचा, त्याचा यापूर्वीचा रेट होता 864 रुपये आणि कमर्शियलचा 1747 रुपये हा रेट होता. आता त्याचे रेट रिवाईज झालेले आहेत काल रात्रीपासून. जो 19 किलोचा म्हणजे जो हॉटेल्समध्ये आपण यूज करतो कमर्शियल सिलेंडर, त्याचा नवीन रेट असेल 1861 रुपये आणि आपला जो घरगुती सिलेंडर आहे जो 14.2 किलोचा असतो त्याचा रिवाईज रेट आहे 923 रुपये 50 पैसे. तर हे नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि यानंतरचे पण डोमेस्टिक सिलेंडरचं पण डिमांड वाढलेली आहे. तुटवडा म्हणता येणार नाही, पण मी लोकांना आवाहन करेन जास्त करून जे घरगुती सिलेंडर्स आहेत त्याचा वापर सीमित ठेवावा. जेवढा गरजेचा आहे तेवढाच वापर करावा, कारण यापुढे जाऊन काय परिस्थिती होईल त्याच्या शक्यता किंवा आत्ता काही त्यावर वाक्य किंवा स्टेटमेंट देता येणार नाही. पण आपल्या हातात एवढंच आहे की आपण त्याचा वापर लिमिटमध्ये करावा जेणेकरून आपल्याला तुटवडा जाणवणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे यापूर्वी जे सिलेंडर्स होते, जर 12चा कोटा आपला एक्झॉस्ट होत असेल तर महिन्यातून 2 वेळा आपल्याला तो भरून दिला जात होता एक 14 दिवसांच्या अंतराने. पण आता त्याचेही नवीन डायरेक्टिव्स आलेले आहेत की कंपनीने ते 30 दिवसांच्या आत त्याचं रिफिल आपल्याला करता येणार नाही. हा नवीन अपडेट आपल्या सर्व रत्नागिरीच्या कन्झ्युमर्ससाठी आहे. तो विथ इफेक्ट 7 मार्च 2026 पासून मध्यरात्रीपासून अप्लाय झालेला आहे. तर मी सर्वांना आवाहन करते की सिलेंडर्सचा वापर कमीत कमी करावा. हॉटेल व्यावसायिकांनी थोडंसं कमीत कमी कमर्शियलचा वापर करावा, कारण त्याचा पूर्णतः सेल कंपनीकडून बंद करण्यात आला. धन्यवाद.